नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. जेव्हा कामदेव त्या आश्रमात गेले तेव्हा त्याने आपल्या मायेने तेथे वसंत ऋतू उत्पन्न केला. त्यामुळे नाना तऱ्हेच्या वृक्षांवर रंगीबेरंगी फुले उमलली. त्यांच्यावर बसून कोकिळा कुहू कुहू करू लागल्या आणि भ्रमर गुंजारव करू लागले. कामाग्नी भडकविणाऱ्या 3 प्रकारच्या शीतल, मंद व सुगंधी हवेच्या लहरी वाहू लागल्या. रंभा इत्यादी कामकलेमध्ये निपुण असलेल्या सर्व नवयौवना देवांगना अनेक प्रकारच्या ताना घेत गाऊ लागल्या आणि हातात चेंडू घेऊन नाना प्रकारचे खेळ खेळू लागल्या. कामदेव आपल्या या सहाय्यकांना पाहून प्रसन्न झाला आणि त्याने नाना प्रकारचे मायाजाल पसरले. परंतु कामदेवाची कोणतीही कला मुनींवर प्रभाव टाकू शकली नाही. तेव्हा तो पापी कामदेव स्वतःच्या नाशाच्या भीतीने घाबरून गेला. लक्ष्मीपती भगवंत ज्याचे रक्षक असतील त्याची धर्ममर्यादा कोण भंग करू शकेल बरे. तेव्हा कामदेवाने फार घाबरून व मनात पराजय मान्य करून आपल्या सहकाऱ्यांसह मोठ्या दीनतेने मुनींचे पाय धरले. नारदांना मुळीच राग आला नाही. त्यांनी गोड शब्दात कामदेवाचे समाधान केले. तेव्हा मुनींच्या चरणी मस्तक ठेवून व त्यांची आज्ञा घेऊन आपल्या सहकार्यांसह तो परत गेला. देवराज इंद्रांच्या सभेत जाऊन त्यांनी मुनींचे शील आणि आपले कर्तृत्व सांगितले. ते ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी मुनींची प्रशंसा करीत श्रीहरींना नमन केले. मग नारद श्री शिवांच्याकडे गेले. त्यांच्या मनात अहंकार उत्पन्न झाला की मी कामदेवाला जिंकले. त्यांनी शिवांना कामदेवाची करणी सांगितली. शिवांनी त्यांना आपला आवडता समजून असा उपदेश दिला, हे मुनी, मी तुम्हाला वारंवार विनंती करतो की ही कथा तुम्ही मला जशी सांगितली तशी भगवान श्रीहरींना कधी सांगू नका. बोलण्याच्या ओघात विषय आला तरीही लपवून ठेवा. श्री शिवांनी हा त्यांच्या भल्याचा उपदेश केला, परंतु नारदांना तो पटला नाही. हे भरद्वाज, आता गंमत ऐका. श्रीहरींची इच्छा मोठी बलवान आहे. श्री रामचंद्रांना जे करायचे असते तेच होते. त्याविरुद्ध करू शकेल असा कोणीही नाही. शिवांचे बोलणे नारदांना रुचले नाही. तेव्हा ते तेथून ब्रह्मलोकी गेले. एकदा गान विद्येत कुशल असलेले मुनिनाथ नारद हाती सुंदर वीणा घेऊन हरिगुण गात गात क्षीरसागरात गेले. तेथे मूर्तिमंत वेदांत तत्व असलेले लक्ष्मीनिवास भगवान नारायण राहतात. भगवान लक्ष्मीकांत उभे राहून नारदांना आनंदाने भेटले आणि ते ऋषी नारदांसोबत आसनांवर बसले. चराचराचे स्वामी भगवान हसून म्हणाले, हे मुनी, आज बऱ्याच दिवसांनी येण्याची दया केली. जरी शिवांनी नारदांना पूर्वीच हे सांगू नका अशी सूचना केली होती तरीही त्यांनी कामदेवाची सर्व करणी भगवंतांना सांगितली. श्री रघुनाथांची माया मोठी प्रबळ असते. ती मोहित करू शकणार नाही असा या जगात कोण जन्मला आहे. भगवान तटस्थपणे वरवर कोमल स्वरात म्हणाले की हे मुनिराज, तुमचे स्मरण केल्यानेही इतरांचे मोह, काम, मद व अभिमान हे नाहीसे होतात. मग तुमच्याबद्दल काय बोलायचे. हे मुनी, ज्याच्या हृदयात ज्ञान वैराग्य नसते त्याच्या मनात मोह येतो. तुम्ही तर ब्रह्मचर्य व्रत मध्ये तत्पर आणि मोठ्या बुद्धीचे आहात. तुम्हाला कामदेव कधी त्रास देऊ शकेल काय. नारदांनी मोठ्या अभिमानाने म्हटले की भगवन, ही सर्व तुमची कृपा आहे. करुणानिधान भगवंतांनी मनात विचार करून पाहिले की यांच्या मनात प्रचंड गर्वाच्या वृक्षाचा अंकुर उत्पन्न झाला आहे. सेवकांचे हित करणे हे माझे ब्रीद आहे. तेव्हा मी तो अंकुर ताबडतोब उपटून टाकतो. मुनींचे कल्याण आणि माझा गमतीचा खेळ होईल असा उपाय आपण अवश्य करावा. तेव्हा नारद भगवंतांच्या चरणी मस्तक ठेवून निघाले. त्यांच्या मनात अभिमान अधिकच वाढला होता. तेव्हा लक्ष्मीपती भगवंतांनी आपल्या मायेला प्रेरित केले. तिची करणी किती दुरस्तर असते ते पहा. तिने हरिमायेने वाटेत 100 योजनांचे 400 कोसांचे नगर रचले. त्या नगरातील विविध रचना विष्णूंच्या वैकुंठापेक्षाही अधिक सुंदर होत्या. त्या नगरीत इतके सुंदर स्त्री पुरुष राहत होते की जणू कामदेव व रती हेच मानव देह धारण केलेले असावेत. त्या नगरीत शीलनिधी नावाचा राजा राहत होता. त्याच्याकडे असंख्य घोडे, हत्ती व सैन्याची दले होती. त्याचे वैभव आणि विलास 100 इंद्रांसमान होते. तो स्वतः रूप, तेज, बल आणि नीतीचे घर होता. त्याला विश्वमोहिनी नावाची एक रूपवती कन्या होती. तिचे रूप पाहून लक्ष्मीने सुद्धा मोहित व्हावे.
ती सर्व गुणांची खाण भगवंताची मायाच होती. तिच्या शोभेचे वर्णन कसे करता येईल? ती राजकुमारी स्वयंवर करू इच्छित होती. त्यासाठी तेथे अगणित राजे आले होते. नारद मुनी कुतूहलाने त्या नगरीत गेले आणि नगरवासियांच्याकडे त्यांनी विचारपूस केली. सर्व वार्ता ऐकल्यावर ते राजाच्या महालात आले. राजाने त्यांची पूजा करून त्यांना आसनावर बसविले. नंतर राजाने राजकुमारीला आणून नारदांना दाखवले आणि विचारले, हे नाथ, तुम्ही विचार करून हिचे सर्व गुण दोष सांगा. आजच्यासाठी धन्यवाद.